माझ्या सडसडत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेले उपस्थित सर्व मंडळींनो, मी कोट क्रमांक 21 विषय मांडतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व. मला माहीत आहे इथे जिजामाता साध्या वेशात आहे, प्रामाणिकपणा माझ्या पेशात आहे, शिवचरित्राची गाथा माझ्या खिशात आहे, भगवा रक्त माझ्या नसात आहे, म्हणूनच शिवबराज माझ्या आचारात आहे, म्हणूनच शिवबराज माझ्या विचारात आहे. मग महाराष्ट्राचा, मग मराठीचा, मग मानवतेचा, मग माणुसकीचा, मग महाराजांचा, मग मर्याद पण वागणारी अशा स्वाभिमानी मराठी बाण्यांचा. आणि हो, महाराष्ट्रात स्वराज्याचा भगवा हुंकार निर्माण करून 16व्या शतकात निर्माण झालेली तेजस्वी मुद्रा कालही चमकत होती, आजही चमकत आहे आणि उद्याही चमकत राहील. मग कोणी काही म्हणो, आमचे राजे आमच्या हृदयात होते, आहेत आणि सदैव राहतील. शिवाजी म्हणजे काय? शिवाजी महाराज म्हणजे विचाराची खाण, महाराज म्हणजे ज्ञानाची जात, महाराज म्हणजे अज्ञानावर मात, महाराज म्हणजे मानवतेची साथ, महाराज म्हणजे मानवतेची साथ. शिवाजी महाराजांपासून काय शिकावे? महाराजांपासून शिस्त, प्रामाणिकपणा, थोड्या मोठ्यांचा आदर, स्त्रियांचा सन्मान आणि विपरीत परिस्थितीशी 2 हात करण्याचे धाडस या बाबी शिकावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय? जिथे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंच्या मुशीतून त्यांनी मराठी स्वाभिमानी स्वराज्याचे निर्माण केले. 18 पगड जातीचे, 12 बलुतेदारांचे, शेतकऱ्यांचे, स्त्रियांच्या आदर असणाऱ्या या संस्काराची पायाभरणी मा जिजाऊंनी आपल्या शिवबात केल्याचा पदोपदी अनुभव येतो. अध्यक्ष महोदय, जर मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही ही जर ताकदीची खाण आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बुद्धी, युक्ती आणि धर्माची जाण आहे, बुद्धी, युक्ती आणि धर्माची जाण आहे. आज आपण सर्जिकल स्ट्राईक मोठ्या अभिमानाने सांगतो, पण माझ्या राजाने सुमारे 400 वर्षांपूर्वी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. तेही एका प्रकारे सर्जिकल स्ट्राईकच होती. राजांच्या सैन्यात जसे हिंदू होते, तसेच खांद्याला खांदा लावून लढणारे सच्चे मुस्लिम सैनिक सुद्धा होते. पण अफजल खानाचे बोट, शाहिस्तेखानाचे बोट एवढेच माझ्या राजाचे चरित्र मर्यादित नव्हते. लढाया पलीकडे काळाच्या भारावर उमटलेल्या कर्तृत्वाच्या खुणा तुम्हाला आजही कोरलेल्या दिसतील. स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफजल खानाचा जसा राजांनी कोथळा बाहेर काढला, तसा स्वराज्याशी बेमानी करणारा खानाचा वकील कृष्णा भास्कर कुडकर नीलाम मातीत काढला. कारण स्वराज्यात जात महत्वाचे नसून साथ देणारे हात महत्वाचे होते, हे वेगळे सांगावेच नको. विषयाची खोलावर चिकित्सा केली असता असे जाणवते की आज गावागावात पंथ, संप्रदाय, राजकारण, धर्मकारण यामुळे सतत याची अडव त्याची जिडव, त्याची जिडव याची अडव आणि पैशावाल्याची पालखी खांद्यावर मिळव यामुळे माणुसकी रसा तळायला जाते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी घरात संस्कारासाठी माता, गावागावात ग्रामगीता आणि देशात संस्कारासाठी शिवचरित्र आणि संविधानाची गाथा, याच नव्याने पोथ्या वाचाव्यात आता, सोडून साऱ्या भाकड कथा, वाचावीत फक्त शिवचरित्राची गाथा, वाचावीत फक्त शिवचरित्राची गाथा. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून त्यांची दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, चिकाटीपणा, तेजस्वी व्यक्तिमत्व, गनिमिका वा स्त्री आदर, उत्कृष्ट नेतृत्व या अष्टपैलू गुणांचा पदोपदी अनुभव येतो. आज आपण पाहतो की शेतीसाठी, संपत्तीसाठी सख्खा भाऊ पक्का वैरी होतो, पण माझ्या राजाने सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पण आज उठसूट कोणी महापुरुषांना वाकडं तिकडं बोलतो, कोणी त्यांना प्रो ब्राह्मण प्रतिपालक करतो, तो कोणी सोयीनं इस्लाम विरोधी धरतो. म्हणून खेदाने मला असं वाटते, अरे शिवराय तुम्हाला कधी कळलेच नाही, त्यांच्या फोटो कडून त्यांच्या विचाराकडे तुम्ही पाहिजे तसे कधी वळलेच नाही. शेवटी जाता जाता एकच आशावाद व्यक्त करतो, शिवबाशिवाय किंमत नाही. नीट ऐका बरं का, शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगवाशिवाय नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसऱ्या कोणापुढे झुकत नाही. क्योंकि झुकणे का नाही, झुकायचं तर फक्त माझ्या राजापुढे, झुकायचं तर फक्त बा जिजाऊपुढे, झुकायचं तर फक्त महापुरुषांपुढे. एवढे बोलून मी माझी शिवविचारांची वादळ इथेच थांबवतो. छत्रपती शिवाजी महाराज की मनपूर्वक